नमस्कार, श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। गुरु पुष्यामृत योग 7:30 चालू असेल तर आवर्जून हे उपाय करा। गुरु आणि शनी शुभ करतील। या गुरु पुष्यामृताचे खूप महत्त्व आहे। ज्या राशींना 7:30 आहेत त्यांनी अवश्य करून पहा हे उपाय असे सांगितले जाते। 21 नोव्हेंबर 2024 रोजी 6:52 पासून दुपारी 3:34 पर्यंत हा योग बनणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या योगात केलेले कोणतेही कार्य सफल होते आणि धन प्राप्ती होते। तसेच या योगात काही गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा संकटाचा सामना करावा लागू शकतो। जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर। क्रमांक 1, गुरु पुष्य योगात काय करावे। नंबर 1, गुरु पुष्य योगात सोने आणि चांदी खरेदी करा आणि त्यानंतर ती सोने चांदी देवघरात नेऊन ठेवा। क्रमांक 2, गुरु पुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते। यावेळी तुम्ही सोने चांदीची गुंतवणूक करू शकता। क्रमांक 3, या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकतो। या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम सुरू करू शकता। नंबर 4, तुमचा व्यवसाय असेल तर त्या संबंधित कामे या दिवशी करता येतील। जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता। क्रमांक 5, पैशांशी संबंधित काही समस्या येत असतील तर गुरु पुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी, तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे। असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते। लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते। क्रमांक 6, गुरु पुष्य योगात गाईला गुळ खाऊ घालणे शुभ मानले जाते। तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी। असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात, कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।